फडणवीस आणि रमेश बैस यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण। राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची यादी जाहीर होण्याची शक्यता। अनंत अंबानींच्या लग्नामुळे मुंबईत आमदारांना हॉटेल मिळेना। मुंबईतील सर्व हॉटेल व्हीआयपींकडून बुक, आमदारांसाठी वेगळी व्यवस्था। ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती बैठका। सायंकाळी 7 वाजता आयटीसी हॉटेल परेल इथं स्नेहभोजन। तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी जोर। वरळी हिट अँड रन प्रकरणी अखेर मिहिर शहाला अटक। आज कोर्टात हजर करणार राजेश शहा आणि ड्रायव्हर यांच्यावरही गुन्हे दाखल। सगळे सोयरे अध्यादेश काढू नका। सह्याद्रीवरील बैठकीमध्ये ओबीसी नेत्यांची आग्रही मागणी, तर सगळे सोयरेच्या मुद्द्यावरती जरांगे ठाम। सर्वपक्षीय बैठकीवरती विरोधी नेत्यांचा बहिष्कार। महाराष्ट्र पेटत राहावा हीच मवियाची भूमिका। शिंदे आणि फडणवीसांचा हल्लाबोल। मनोज जरांगेंकडनं रॅलींचा सपाटा सुरूच। आज धाराशिवमध्ये भव्य रॅली काढून शक्तीप्रदर्शन करणार। बीडमध्ये होणाऱ्या रॅलीची जय्यत तयारी। तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा निमगावकरांचा निरोप घेऊन इंदापूरला मुक्कामी विसावणार, तर सोपान महाराज यांचा पालखी सोहळा करणार इंदापूर तालुक्यामध्ये प्रवेश। फार्मर प्रोड्युसर कंपनीकडनं कांदा खरेदी सुरूच। बाजार समितीपेक्षा कमीच भावानं कांदा खरेदी। चौकशीमुळे अनेकांचे धाबे दणाणले। 15 जुलैपर्यंत कोकणात अतिवृष्टीचा जोर। सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये संततधार सुरू। सिंधुदुर्गामध्ये 141 घरांची पडझड। सात राज्यांच्या 13 विधानसभा जागांवरती आज पोटनिवडणूक। बिहार, मध्य प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल या जागांचा समावेश। एनडीए आणि इंडिया आघाडीमध्ये रस्सीखेच। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना 12 जुलैला कोर्टात हजर केलं जाणार। दिल्लीमधील मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणी केजरीवाल तिहार तुरुंगात। पंतप्रधान मोदींना रशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान। रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याकडून मोदींचा सन्मान। हा 140 कोटी भारतीयांचा सन्मान। पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया। जम्मू काश्मीरमधील नागरोटा राष्ट्रीय महामार्गावरील सेल्फी पॉइंट जवळ आयईडी आढळले। सुरक्षा दलाच्या जवानांनी आयईडी निकामी करत लावली विल्हेवाट। आजपासून 11 जुलैपर्यंत नाटोची शिखर परिषद। वॉशिंग्टन डीसी मध्ये शिखर परिषदेचं आयोजन। नाटोच्या स्थापनेला 75 वर्ष पूर्ण होत असल्यानं शिखर परिषदेला महत्त्व। नीट यूजी पेपर लीक प्रकरणी सीबीआयकडनं आणखी दोघांना अटक। सीबीआयनं बिहारमधनं केली अटक। बिहारच्या नालंदा आणि गया जिल्ह्यामधनं दोघांना अटक। 26 जुलैपासून पॅरिस ऑलिम्पिकचा करार। भारताचे प्रमुख 5 खेळाडू वैयक्तिक पदक जिंकतील अशी आशा। नीरज चोप्रा, पैलवान विनेश फोगाट आणि पीव्ही सिंधू यांच्याकडनं पदकाची अपेक्षा। सरकारच्या डिजिटल धोरणाचा मोठा आणि सकारात्मक परिणाम। ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांच्या संख्येमध्ये झपाट्यानं वाढ। मागच्या वर्षभरामध्ये कॅश पेमेंट करणाऱ्यांची संख्या तब्बल 60% कमी। मेटा एआय होणार आणखी हुशार। व्हॉट्सअपवरच करून देणार फोटो एडिट। मेटा एआयच्या मदतीनं फोटो सहज एडिट करता येणार।